ठाकरेंचे 6 फुटीर खासदार शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी आहेत. 2 तासांपासून या ठिकाणी बैठक सुरू आहे. तर 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद होती. मात्र 6 फुटीर खासदार अद्यापही शिंदेंच्या नंदनवन याच निवासस्थानी आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेसाठी आणखी काही काळ उशीर होऊ शकतो. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवालयामध्ये आमदारांसोबत बैठक. डॅमेज कंट्रोलचा ठाकरेंचा प्रयत्न. तर ठाकरेंच्या 6 फुटीर खासदार हे सध्या शिंदेंसोबत आहेत आणि या खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. 6 खासदार येतात आहेत पाठोपाठ आणि आमदार देखील फुटतील अशी चर्चा आहे. कारण की 20 आमदारांची बैठक उद्धव ठाकरे शिवालयामध्ये घेतात आहेत. उद्धव ठाकरेंना आता या सगळ्या गोष्टीची कल्पना यायला लागली. एका बाजूला बैठका घ्यायच्या उभाटाच्या नेत्यांनी आणि दुसऱ्या बाजूला विश्वविख्यात प्रवक्त्यांनी सांगायचं ज्याला जायचं त्यांनी जावा. त्यामुळं आज उभाटामध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधींच्यात जशी खासदार महोदयांच्यात खतखत होती, नाराजी होती, तशी मान्य आमदारांच्यात आहे, नगरसेवकांच्यात आहे, झेडपी पंचायत समिती सदस्यांच्यामध्ये आहे. सगळ्या लोकप्रतिनिधींच्या मध्ये त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड खतखत आहे. त्याचं एकमेव कारण आहे पक्ष नेतृत्वाचं पाठबळ मिळत नाही, पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा मिळत नाही. पक्ष नेतृत्व ऐनवेळी सगळ्यांना वाऱ्यावर सोडतं आणि त्याच्याचमुळं अशा पद्धतीनं लोक माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये या ठिकाणी जोडले जात आहेत. परंतु एकीकडे 6 खासदार तर फुटले गेलेले आहेत. 6 खासदार तुमच्या पक्षात येतात आहेत, परंतु त्यांच्या पक्षामध्येच काही आलबेल नाही आहे का? कारण की भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांचं एक वेगळं वॉरफेअर त्यांच्या पक्षात पाहायला मिळतं. मी तुम्हाला एक सांगणार होतो, फुटले गेले असं शब्द वापरू नका. खासदार महोदयांनी निर्णय घेतलाय, ते त्यांच्या निर्णयाची घोषणा ते कदाचित आज या ठिकाणी करतील. त्यामुळं फुटले आणि फुटीर हा शब्द वापरणं योग्य नाही. त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे, त्यांनी त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवलेली आहे आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना अशा पद्धतीनं कुणाचं तरी सपोर्ट पाहिजे, कुणाचं तरी पाठबळ पाहिजे. म्हणून जनहितार्थ मतदारसंघातल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. परंतु एकीकडे ही सगळी राजकीय घडामोड होत असताना नाशिकमध्ये मात्र वेगळा निकाल लागतोय. तिथे गोकुळ